नमस्कार, मी मयांक भागवत. जय महाराष्ट्रच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मंत्रालयावरती हल्ला झालेला आहे आणि हा हल्ला मंत्रालयावरती आणखीन कोणी नाही तर एका व्हायरसने केलाय. या व्हायरसचं नाव जर तुम्हाला आम्ही सांगितलं तर एकंदरीतच हा व्हायरस काय आहे याची तुम्हाला कल्पना येईल, कारण या व्हायरसने मंत्रालयातल्या जवळपास 150 कम्प्युटर्सवरती हल्ला केलाय. तर तुम्ही पाहताय या व्हायरसने 150 कम्प्युटर्सवरती हल्ला केलेला आहे आणि हा लॉकी रॅन्सन नावाचा व्हायरस आहे, ज्या व्हायरसमुळे मंत्रालयातले कर्मचारी आणि अधिकारी चांगलेच गडबडून गेलेत. नक्की या व्हायरसचं करायचं काय, हा व्हायरस सिस्टीममधनं बाहेर कसा काढायचा, या प्रयत्नांमध्ये सगळे सध्या अधिकारी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण मंत्रालयामध्ये बऱ्याचशा सर्व्हरमध्ये त्यांनी आता जाऊन डाटा देखील करप्ट करायला सुरुवात केली आहे आणि याच विषयावरती आपण चर्चा करणार आहोत की या व्हायरसचं करायचं काय. आपल्यासोबत पुण्याहून संजय काटकर उपस्थित आहेत. संजय काटकर क्लिक हिलचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. तर आपल्यासोबत मल्हार टाकळे IT तज्ज्ञ देखील आहेत. संजयजी, मी पहिल्यांदा तुमच्याकडे येतो. लॉकी रॅन्सन नावाचा हा व्हायरस आहे, ज्या व्हायरसने मंत्रालयावर हल्ला केलाय आणि जवळपास 150 सिस्टीम्स करप्ट केल्यात. या व्हायरसला हील कसं करायचं, काय चॅलेंजेस आहेत अधिकाऱ्यांसमोर? हा हा जो आहे हा रॅन्समवेअर आहे, जो की आपल्या कम्प्युटरमध्ये मेल थ्रू येतो, म्हणजे ईमेल थ्रू त्याचं एंट्री होते मशीनमध्ये. आणि ह्या व्हायरसला जर आपल्याला स्टॉप करायचं असेल तर आपले ईमेलला अँटीव्हायरस फिल्टर, अँटी स्पॅम फिल्टर हे सगळे जरुरी आहे. गेटवे लेवलला सिक्युरिटी लावायची जरुरी आहे आणि प्रत्येक कम्प्युटरमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला अँटीव्हायरस आणि त्याचे मल्टीलेअर प्रोटेक्शन जे आहे ते लावायची फार जरूरत आहे. परंतु हा व्हायरस एकदा मशीनमध्ये आला की आणि त्यांनी त्याचं काम केलं तर त्याच्यावरती काय करता येत नाही जोपर्यंत तुम्ही ते मशीन फॉर्मॅट नाही करत. तुमचा डेटा तर तो लॉक करून टाकतो ॲक्च्युली. पण संजयजी, हा व्हायरस नक्की आहे काय? लॉकी रॅन्सन नावाचा हा व्हायरस आहे तरी काय? कारण कोणालाच माहिती नाहीये. तुम्ही सामान्यांसाठी सांगा, लॉकी रॅन्सन व्हायरस काय करू शकतो आणि हा व्हायरस नक्की आहे तरी काय? हा एक रॅन्समवेअर आहे. व्हायरस म्हणतो आपण. हा रॅन्समवेअर हा व्हायरसचा प्रकार आहे, जो की तुमच्या कम्प्युटरमध्ये जेव्हा तो पहिल्यांदा दाखल होतो, हा दाखल जसं मी म्हटलं की हा ईमेल थ्रू दाखल होऊ शकतो आणि तुम्ही ती मेल उघडली आणि त्याच्याबरोबर जी आलेली अटॅचमेंट आहे ती जर उघडली तर तो इमिडिएटली तुमच्या मशीनमध्ये जेवढे पण काही डॉक्युमेंट्स आहेत, म्हणजे एक्सेल शीट्स असतील, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असतील, डॉक्युमेंट्स असतील, फोटोज असतील, व्हिडिओज असतील, हे सगळे तो एन्क्रिप्ट करून टाकतो. सामान्य लोकांना समजण्याच्या भाषेत म्हटलं तर तो त्या सगळ्या डॉक्युमेंट्सला एका कपाटात ठेवून टाकतो आणि त्याची चावी तो 7 समुद्रापार तिकडे सर्व्हरवरती ठेवून टाकतो. जो सर्व्हर कुठल्या दुसऱ्या देशामध्ये असू शकतो, युरोपमध्ये किंवा US मध्ये किंवा कधी कधी रशियामध्ये. तर ही की तिकडे ठेवल्या असल्यामुळे आपल्याला त्या डेटाला ते जे काही तिजोरी त्याने जो डेटा ठेवला आहे तो आपल्याला काढता येत नाही जोपर्यंत आपण त्या व्हायरसचं म्हणणं ऐकत नाही. आणि जनरली हे रॅन्समवेअर व्हायरस हे पैसे मागतात. तुम्ही अमुक अमुक ठिकाणी एवढे एवढे पैसे डिपॉझिट करा आणि ते की डाउनलोड होते आणि मग तुमचा डेटा परत मिळतो. ह्याला म्हणूनच रॅन्समवेअर असं नाव ठेवलेलं आहे. म्हणजे कुठेतरी हा पर्पजफुली कोणीतरी केलेला आहे, कोणीतरी एक जाणून बुजून हल्ला केलेला आहे मंत्रालयावरती, किंवा असं असं आपण याला म्हणू शकतो. कारण जर कोणी पैसे मागत असेल तर याचा अर्थ व्हायरस सिस्टीममध्ये टाकला गेला आणि त्याच्यानंतर आता पैसे मागण्यात येतील. हो, बरोबर. आणि तसं म्हणजे मंत्रालयाला टार्गेट केले असं नाही म्हणता येणार. कारण कसं आहे की आम्ही आता ह्या क्षेत्रात बरेच वर्षापासून आहे आणि गेले 5-6 वर्षापासून बघतोय अशा प्रकारचे व्हायरस फार प्रमाणात वाढले आहेत आणि गेल्या 6 महिन्यात तर त्यांचं प्रमाण खूपच जास्त झालं आहे. सामान्य लोकांना सुद्धा हा व्हायरसचा त्रास होतो. बऱ्याचशाच कॉर्पोरेट लोकांचाही डेटा ह्या व्हायरसने लॉक केला आहे. ज्यांच्याकडे इनफ प्रोटेक्शन नव्हतं यांनी डेटा लॉक केला आहे. आत्ताच जर अगर तुम्ही रिसेंट केस बघितली, 2 महिन्यापूर्वी हॉलिवूडमधल्या एक नामांकित हॉस्पिटलला त्यांनी रॅन्सममध्ये घेतलं होतं आणि हॉस्पिटलच्या सगळ्या क्रिटिकल सिस्टम्सला लॉक करून टाकलं होतं आणि त्या हॉस्पिटल्सनी ते रॅन्सम पे केल्यावरतीच ते अनलॉक झाला त्यांचा डेटा ॲक्च्युली. बरोबर. आपल्यासोबत मल्हार देखील आहे. आपण मल्हारला विचारणार आहोत. मल्हार, मंत्रालयासारखं एक महत्त्वाचं इन्स्टिट्यूशन ज्या ठिकाणी राज्याचा कारभार चालवला जातो, त्या ठिकाणी जीमेल सारख्या गोष्टी जर वापरत असतील तर कुठेतरी पोटेन्शियल थ्रेट आहे. कारण बऱ्याच वेळेला आपण पाहतो की आपलं जे पर्सनल अकाउंट आहे त्या अकाउंट थ्रू अशा प्रकारचे व्हायरस जे आहे ते आपल्या कम्प्युटर्स पर्यंत येतात आणि त्यानंतर आपल्या सिस्टीममध्ये घुसतात.
हो, अगदी बरोबर. जसं संजय सर म्हणाले, की ईमेल थ्रू हा व्हायरस येतो. तसंच अजून एक ऑप्शन आहे, की USB पेनड्राईव्ह जसे वापरले जातात मंत्रालय किंवा गव्हर्नमेंटच्या प्रत्येक कार्यालयामध्ये, की सर्रास त्याचा वापर केला जातो. तर हे अत्यंत चुकीचं आहे. Gmail सारख्या इतरत्र कुठल्याही मेलिंग सिस्टीम वापरणं, प्रायव्हेट मेलिंग सिस्टीम वापरणं, हे मंत्रालयासारख्या किंवा गव्हर्नमेंटसारख्या शासकीय कुठल्याही कार्यालयामध्ये अजिबात अपेक्षित नाही. कदाचित त्यांनी ठरवून सुद्धा ईमेलमध्ये आपल्याला मेल जरी पाठवला, जसं सर म्हणाले की अटॅचमेंट उघडल्यानंतर काही वेळा असाही व्हायरस रॅन्समवेअर असतो की जेव्हा ईमेल नुसता उघडला तरी सुद्धा आपल्या कम्प्युटरला पूर्णपणे करप्ट करू शकतो. जसं लॉकी रॅन्समवेअर जे आहे हे संपूर्णतः तुमच्या फाईल्स सगळ्याच्या सगळ्या इव्हन नेटवर्कमधल्या सगळ्या म्हणजे अर्थात जसं आपले डिरेक्टोरेट प्रिन्सिपल सेक्रेटरी विजय कुमार सर म्हणाले की आम्ही सगळं रिकवर केलंय वगैरे, पण तसं मला तरी काय वाटत नाही पर्सनली माझ्या अनुभवावरून की लॉकी रॅन्समवेअरला इतकं सहजासहजी काढणं शक्य नाही आणि ज्या काही फाईल्स करप्ट झाल्या असतील त्या रिकवर करणे कठीण आहे. त्यामुळे खूपच गांभीर्याची बाब आहे मंत्रालयाच्या ठिकाणी असा अटॅक झाला. मंत्रालयाच्या ठिकाणी मी मल्हार तुझ्याकडे येणार आहे. मात्र संजय जी ज्या प्रकारे आता मल्हार म्हणाला की सगळ्या फाईल रिकव्हर झाल्या असा दावा जो आहे तो सरकार करत आहे, मात्र हे शक्य आहे का? लॉकी रॅन्सम सारखा व्हायरस जर तुमच्या सिस्टीममध्ये असेल, जर त्याने तुमच्या 150च्या आसपास सिस्टीम्स करप्ट केलेल्या आहेत, तर त्या व्हायरस मधनं ज्या फाईल्स आहेत ज्या करप्ट झाल्यात ते तुम्ही रिकव्हर इतक्या सहजासहजी करू शकता? तसं बघितलं तर हा व्हायरस खूप कॉम्प्लेक्स आहे. फाईल्स इतक्या सहजासहजी रिकव्हर होत नाहीत. फक्त व्हायरस किती जुना आहे त्याच्यावर असं बरेचसे जे जुने व्हर्जन्स लॉकीचे होते त्याचं एन्क्रिप्शन अवेलेबल आहे इंटरनेटवरती. परंतु हा लेटेस्ट लॉकीचा जर अटॅक असेल तर ते अशक्य आहे फाईल्स काढणं ॲक्च्युली. मल्हार संजय सर ज्या प्रकारे म्हणतात की अशक्य आहे मध्ये पण सहजासहजी या सगळ्या गोष्टी होणं, मात्र मंत्रालयासारखं एक मोठी इमारत ज्या ठिकाणी खूप कॉन्फिडेन्शियल फाईल्स असतात आणि आपण पाहिलं की मंत्रालयातल्या आगीमध्ये सगळ्या फाईल्स ज्या पेपरमधल्या होत्या त्या जळल्या आणि आत्ता या लॉकी रॅन्समने काय केलंय तर तुमचा डाटा जो आहे, जो डाटा तुमचा डिजिटल आहे, तो डाटा जो आहे तो कंप्लीट खराब केलाय. तर अशा ठिकाणी एखाद्या ठिकाणी जर तुम्ही ईमेल एक्सचेंजसाठी जीमेल वापरत असाल तर हे कितपत सेफ आहे, कितपत सुरक्षित आहे? नाही नाही, अजिबात सेफ नाहीये. खास करून मंत्रालय जिथे राज्याचा पूर्ण कारभार आखला जातो त्या ठिकाणी तर जीमेल किंवा कुठलाही प्रायव्हेट मेल किंवा कुठलाही सोशल नेटवर्क अलाव करणं हे चुकीचं आहे मुळात. जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी डिजिटल इंडियाचं कॅम्पेन लॉन्च केलं आहे, त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा सिक्युरिटीच्या दृष्टीने जसं मागच्या वेळी आग लागली त्याच्यानंतर कागदपत्र जळाली त्यावेळी असं उत्तर देण्यात आलं की बाबा आमच्या सगळ्या फाईल्सच्या सर्व्हरवरती स्टोअर आहेत. आज समजा हा रॉकी रॅन्सम माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी 7-8 दिवस झाले, बातम्या 2-3 दिवसापासून चालू असतील. जर 7-8 दिवस झाले असतील तर माझ्या माहितीप्रमाणे तर हे फाईल्स रिकव्हर करणं प्रचंड म्हणजे इम्पॉसिबल आहे. आता हे तर अशक्यच आहे. आणि त्याच्यामध्ये रॅन्समवेअर जसं सर म्हणाले की रॅन्समवेअर हा मुद्दामून पैशांसाठीच बनवला जातो आणि मला वाटत नाही की मंत्रालयासारख्या इन्स्टिट्यूशनमध्ये यासाठी हा अटॅक केला असावा. ते प्रायव्हेट कॉर्पोरेट सेक्टरमध्ये अटॅक करतात, त्यांना पैसे मिळतात, तिथे त्यांचं जे काय मोटिव्ह आहे ते साध्य होतं. पण इथे हे मोटिव्ह वेगळं असावं, कारण या ठिकाणी जो हल्ला झाला ते पर्टिक्युलरली PWD म्हणजे पब्लिक वेलफेअर डिपार्टमेंट आणि पब्लिक वर्क डिपार्टमेंट आणि जो रेव्हेन्यू डिपार्टमेंट ज्या ठिकाणी सगळ्या म्हणजे महाराष्ट्राचे रेव्हेन्यूचे जे मॅप्स असतात आणि सगळे रेव्हेन्यूचा डेटा असतो जो खूपच अत्यंत इम्पॉर्टंट. मला हाच तुला प्रश्न विचारायचा आहे की एखाद्या मंत्रालयातल्या विभागामध्ये PWD सारख्या विभाग आणि महसूल सारखा विभाग ज्या ठिकाणी महत्त्वाच्या फाईल्स असतील त्या ठिकाणी जर अशा प्रकारची घटना होत असेल तर बऱ्याचदा आपण पाहतो की हे जे कंत्राट निघतात किंवा कॉन्ट्रॅक्ट निघतात ती हल्ली सरकारने असं म्हटलंय की आम्ही पूर्ण डिजिटायझेशन करणार आहोत आणि ऑनलाईन मागणार आहोत. काही वेळेला असंही शक्य आहे की काही एखादा कॉन्ट्रॅक्टर अशा प्रकारच्या व्हायरसच्या माध्यमातून तुमचा डेटा जो आहे मंत्रालयातला तो स्कॅन करण्याचा प्रयत्नही करेल. अगदी अगदी बरोबर. माझं म्हणणं तेच होतं की PWD सारख्या ठिकाणी जिथे ई टेंडरिंग आपण लागू केलंय त्याच्यामुळे पारदर्शक कारभार आणि आपण सगळं जे काही सांगतो डिजिटल इंडियाच्या अंतर्गत, तर ह्या सगळ्याला कुठेतरी एक धोका निर्माण झालाय की हे सगळं इन्क्रिप्शन करून उद्या सगळ्या फाईल्स करप्ट झाल्या तर जेवढे काही ई टेंडरिंगचे प्रोसिजर चालू आहेत किंवा जे काही झाले आहेत ते मॅन्युप्युलेट करणं अजिबात कठीण नाहीये जर पर्पजफुली कोणीतरी हे करत असेल तर. जसं तुम्ही म्हटलात की एखादा ठेकेदार हे करू शकतो. जर मोठ्या लेवलच्या कामासाठी कंत्राटासाठी मॅनेज करायला हे रॅन्समवेअर वापरू शकतात.
बरोबर, एखादा कंत्राटदार हे रॅन्समवेअर वापरू शकतो. इकडे एक छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे, मात्र ब्रेक नंतर मी पुन्हा एकदा संजयजींकडे जाणार आहे, त्याचसोबत मल्हारकडे जाणार आणि जाणून घेणार आहे की आता मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी आपली सिक्युरिटी फुल प्रूफ करण्यासाठी काय काय केलं पाहिजे. एका छोट्याशा ब्रेक नंतर लवकरच परतूया. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.